नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी.ए.टी. परीक्षेमधील पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा. तर चला मग वेळ वाया न घालता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोह व कार्बन. पोलाद हे लोह आणि कार्बन याचे मिश्र धातू आहे. कार्बनमुळे पोलादची मजबूती, कणखरपणा आणि टिकाऊपणा वाढतो. प्रश्न क्रमांक 2. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 3. हवेत उडणाऱ्या दिव्यात कोणता वायू भरतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हेलियम. पहा प्रश्न क्रमांक 4. गुरुत्वाकर्षण हे कोणत्या प्रकारचे बल आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वैश्विक बल. प्रश्न क्रमांक 5. संत्र्यामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. संत्री, लिंबू आणि मोसंबी यासारख्या फळांमध्ये सायट्रिक आम्ल आढळते. हे आम्ल फळांना आंबट चव देते, तसेच शरीराला व्हिटॅमिन सी पुरवते. प्रश्न क्रमांक 6. सफरचंद खाली पडण्याचे कारण काय? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. प्रश्न क्रमांक 8. वर्तुळाकार गतीत वस्तूवर कोणते बल कार्य करते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अभिकेंद्री बल. वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूला केंद्रकाकडे खेचणारे बल म्हणजे अभिकेंद्री बल. हे बल नसल्यास वस्तू सरळ रेषेत पुढे जाईल. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अभिकेंद्री बल. प्रश्न क्रमांक 9. कार्बनचा अणुअंक किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 6. कार्बनच्या अणूमध्ये 6 प्रोटॉन असतात. अणूमधील प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कार्बनचा अणुअंक 6 आहे. प्रश्न क्रमांक 10. अभिकेंद्री बलाची दिशा कोणती असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वर्तुळाच्या केंद्राकडे. अभिकेंद्री बल नेहमी वर्तुळाकार मार्गाच्या केंद्राकडे कार्य करते. हे बल वस्तूला वर्तुळाकार मार्गावर ठेवण्यास मदत करते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वर्तुळाच्या केंद्राकडे. प्रश्न क्रमांक 11. LSD चे पूर्ण नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लायसर्जिक ऍसिड डायइथाइलमाइड. प्रश्न क्रमांक 12. चंद्र पृथ्वीभोवती फिरण्याचे कारण काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लिथियम. प्रश्न क्रमांक 14. केपलर किती नियमासाठी प्रसिद्ध आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3 नियमासाठी. प्रश्न क्रमांक 15. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संदेशवहन. प्रश्न क्रमांक 16. केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा कशी असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लंबवर्तुळाकार. प्रश्न क्रमांक 17. लंबवर्तुळाच्या एका नाभीवर कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सूर्य. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हवा. प्रश्न क्रमांक 19. केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार काय स्थिर राहते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समान कालावधीत व्यापलेले क्षेत्रफळ. प्रश्न क्रमांक 20. मानवी डोळ्याच्या सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 25 सेमी. सामान्य मानवी डोळा 25 सेमी अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.
प्रश्न क्रमांक 21 वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यूटन. प्रश्न क्रमांक 22 लाल काचेमधून पाहिल्यास हिरवी पाने कोणत्या रंगाची दिसतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काळी. प्रश्न क्रमांक 23 गुरुत्वीय बल कोणत्या राशीच्या गुणाकाराशी समानुपाती असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वस्तूच्या गुणाकाराशी. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमानुसार दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असते. वस्तुमान वाढल्यास बल देखील वाढते. प्रश्न क्रमांक 24 विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू कसा असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अतिउच्च. बल्बमध्ये टंगस्टन धातूची तार वापरली जाते. टंगस्टनचा विलय बिंदू खूप जास्त असल्यामुळे ती उंच तापमानावरही वितळत नाही आणि प्रकाश निर्माण करते. प्रश्न क्रमांक 25 गुरुत्वीय बल कोणत्या राशीच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते? प्रश्न क्रमांक 26 अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा नियम. प्रश्न क्रमांक 27 गुरुत्वीय स्थिरांकाचे चिन्ह काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जी. प्रश्न क्रमांक 28 जीवाश्मय इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 29 गुरुत्वीय स्थिरांक जी चे SI एकक काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्राम वर्ग असे आहे. हे एकक गुरुत्वीय बलाच्या गणनामध्ये वापरले जाते. प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. खालीलपैकी दाबाचे SI एकक कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दाबाचे SI एकक पास्कल आहे. एखाद्या पृष्ठभागावर प्रति एकक क्षेत्रफळावर कार्य करणाऱ्या बलाला दाब म्हणतात. 1 पास्कल म्हणजे 1 न्यूटन बल 1 चौरस मीटर क्षेत्रफळावर कार्य करणे होय. दाब मोजण्यासाठी पास्कल हे एकक वापरले जाते. तर अशा प्रकारे आपले इथंच 30 प्रश्न झाले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर चला मग आपण इथंच थांबूया. धन्यवाद.